आहेत. हे बघा मित्रांनो दिसतोय. तर मित्रांनो आपण पी-वाय-क्यू सीरीज बघत आहोत. YouTubeला पण हे लेक्चर आहेत आणि आपल्या ॲप्लिकेशनला पण आहेत. तर आपल्याला पी-वाय-क्यू सीरीजमध्ये आपण काल वर्गीकरण बघितलंय, की कोणत्या विषयाला किती प्रश्न विचारलेले आहेत. हे सगळं वर्गीकरण बघितलं होतं आपण विषय आणि किती प्रश्न विचारले होते आणि त्या प्रश्नाचं स्वरूप कसं होतं, ते सगळं बघितलं होतं. ठीक आहे, ते कालच्या लेक्चरमध्ये लिंकमध्ये आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्सच्या लिंकमध्ये असेल. तिथून तुम्ही बघा किंवा मग YouTubeच्या आपल्या चॅनलला जायचं दास कृषीला. तुम्ही जिथं आहे तिथेच प्लेलिस्टला बघायचं. कालचा व्हिडिओ दिसून जाईल तुम्हाला. ठीक आहे, आता ती सीरीज आपण कंटिन्यू करत आहोत. त्यामध्ये आपण आता सॉइल हा लेक्चर बघणार आहोत. म्हणजे सॉइलचं पी-वाय-क्यू सगळे बघणार आहोत. सॉइलचे जवळपास 20 पी-वाय-क्यू आहेत. 2023-24 ला जी कृषी सेवक झालेली आहेत, त्याचे पी-वाय-क्यू बघत आहोत आपण. जवळपास 5 शिफ्टमध्ये झाली होती आणि एका शिफ्टमध्ये 60 प्रश्न 120 गुणांचे विचारले होते. तर 5 शिफ्टमध्ये असल्यानं 6 पंचे 30 जवळपास 300 प्रश्न टेक्निकलचे म्हणजे आपल्या ॲग्रीकल्चरचे 300 प्रश्न होते. ठीक आहे. आता 300 पैकी आपल्याजवळ जवळपास 262 प्रश्न आहेत. मेमरी बेस प्रश्न असल्यामुळे तेच त्यामधूनच तुम्हाला मी आता हे पुढं-पुढं सांगणार आहोत. ठीक आहे. तर मित्रांनो अ, आजच्या या सेशनमध्ये आपण एक जवळपास 20-25 मिनिटाचं सेशन आहे. 2 भागात डिव्हाईड केलेलं आहे मी सॉइलचं हे सेशन. थोडं मला लो फील होत आहे त्यामुळे आपण मोठ्या स्क्रीनवर पण आलेलो नाही आज. तर ठीक आहे. पहिला प्रश्न असा, विच सॉइल सुटेबल फॉर कॉफी, टी अँड रबर? कॉफी, टी, रबरसाठी कोणती सॉइल सुटेबल आहे? म्हणजे कोणती माती योग्य आहे कॉफीच्या, रबरसाठी? तर मित्रांनो काळी आहेत का? अहो काळी आहेत का असं तुम्हाला म्हटलं तरी तुमच्या समोर नजरेसमोर तुमच्या आलं पाहिजेत ना. कॉफी म्हटल्याबरोबर कॉफीचं क्षेत्र कोणतं आहे? कुणीकडे आहे? कुणीकडे कॉफी पिकवली जाते किंवा घेतली जाते? चहा कुणीकडे घेतला जातो? रबर कुणीकडे घेतला जातो? आता आपलं वय एवढं आहे. आता लहानपणापासून आपण बरेच मूव्ही बघितले, बरेच व्हिडिओ बघितले, आता रील्स बघत आहोत. तर ते आपल्याला माहीत आहे. नॉर्थ ईस्टमध्ये पण आहेत, आपल्या साऊथला पण आहेत. कर्नाटकचा जो भाग आहे, केरळचा भाग आहे, नॉर्थ ईस्टचा जो भाग आहे, तिकडे पण हे चहा, रबरचे आसाममध्ये आहे, दार्जिलिंगच्या टेकड्यामध्ये हे चहा आणि कॉफी घेतच असते ना. रबरचा भाग जो आहे तो साऊथ इंडियामध्ये आहे. तर यासाठी जे जमीन आहे ते विचारलेलं आहे. तर काळी तुम्ही एलिमिनेशन जर टेक्निकनं गेले तर याला कट केलं असतं ना. आणि दुसरं गळाची राहील का हो? गळाची नाही राहणार. तुम्हाला इथं कट केलं असतं. नन ऑफ दीज हा जो ऑप्शन आहे तुम्ही सगळे प्रश्न बघितल्यानंतर. लॅटराइट आहे का? हो, लॅटराइटच आहे याचं उत्तर. आणि रेड तांबडी जे आहेत जवळपास कुठे-कुठे रबरसाठी वगैरे हो, यामधल्या काही भागासाठी रेड किंवा तांबडी घेतली असते. परंतु याचं आन्सर जे होतं ते लॅटराइट किंवा जांभी मृदा हे याचं आन्सर होतं. त्यामुळे इथं तुम्ही कन्फ्यूज थोडंफार झालंच असेल. आता हे जे ऑप्शन आहेत ते मेमरी बेस प्रश्न आहेत. ते मी ऑप्शन माझ्या मनाने टाकलेले आहेत. म्हणजे असा-असा प्रश्न असू शकते आणि बऱ्याचदा ऑप्शन पण आपल्या पोरांनी पण आपल्याला दिलेले आहेत. त्यामधूनच हे सगळं चाललंय. आता पी-वाय-क्यू सीरीज जे चालणार आहे तीच चालतंय. ठीक आहे. तर पुढे याचं स्पष्टीकरण बघू आपण. तर कॉफी, चहा, रबर पिकासाठी योग्य माती कोणती आहेत? तर तुम्हाला मी एक थंब रूल सांगत असतो प्रत्येक वेळी. काय लक्षात ठेवायचं तेच लक्षात ठेवायचं, बाकी लक्षात ठेवण्याचं काम नाही. बरेच किचकट असतं, तर मी थोडक्यात सांगत असतो तेच तुम्ही लक्षात ठेवायचं. बघा, आता चहासाठी इथं आम्लधर्मीय ही पण जमीन आम्लधर्मीयच आहे कॉफीची पण. किंचित आम्लधर्मीय बघा इथे. किंचित आम्लधर्मीय किंवा इथं पण किंचित आम्लधर्मीय. म्हणजे तुमचा थंब रूल असं सांगतोय. पी-एच स्केल लक्षात ठेवायचं नेहमी 0 ते 7 आणि 14 यामध्येच फिरत असते. 7 म्हणजे उदासीन. आता खाली गेलं की आम्ल आणि वर गेलं की विम्ल म्हणजे ॲसिडिक आणि इकडं आपली हे अल्कलाईन. ठीक आहे. अशी चालत असते. तर 7च्या अगोदर आहेत ना हे. 7च्या अगोदर म्हणजे पी-एच कमी आहे म्हणजे होऊ शकते या जमिनीमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असेल. निचरा झालेली जमीन असते आणि आम्लधर्मी जमीन असते. तर तुम्हाला एक थंब रूल बघा, इथं आम्ल आहे, इथं आम्ल आहेत, किंचित आम्ल तरी आम्लच आहे. म्हणजे 7च्या खाली या सगळ्या जमिनी आहेत. या सगळ्या जमिनी 7च्या खाली. इथं लक्षात ठेवायचं या जमिनी आम्लधर्मी आहेत. बस एवढंच आम्ल. आणि दुसरी गोष्ट या लॅटराइट मृदेमध्ये
लॅटराईट मृदेमध्ये घेण्यात येत आहेत. ठीक आहे. इथं तांबडी पण आहेत चहा कॉफीसाठी. तर एवढं इथं लक्षात ठेवायचं. बाकी काही एवढं लक्षात ठेवण्याचं काम नाही. हे पीएच वगैरे एवढं परफेक्ट लक्षात ठेवण्याचं काम नाही. फक्त 7च्या अगोदर आहे तेवढं. पुढे जाऊ. कारण हे सगळं मी तुम्हाला सांगताना माहिती आहे का, एवढं सगळं सांगितलं, तुम्ही आता लक्षात ठेवेल. बरेच हुशार पोरं आहेत, आता लक्षात ठेवेल, पण काही दिवसांनी विसरून जाईल. काहींना कन्फ्यूज होईल, म्हणजे जे येते ते पण विसरून जाईल. कन्फ्यूज झालं तर मग इकडलं ॲन्सर तिकडं आणि तिकडलं इकडं. त्यामुळे ते ॲन्सरपर्यंतच पोहोचणार नाही. त्यामुळे तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं. जास्त डोक्याला ताण द्यायचा नाही. समरी आहेत, डोंगराळ भागात घेतल्या जाते. किंचित आम्लधर्मी जे मी सांगितलं आता ते सगळं यामध्ये दिलेलं आहे. हे बघा या सगळ्या प्रदेशामध्ये इथं चहा आणि कॉफीचे मळे दिसताय. ठीक आहे. तर रबराचं प्लांट जा इथं नाही. रबराचे झाडं असते. समजा हे झाड आहे, तर या झाडाला या खोडाला असं भेगा पाडलेल्या असतात. इथून रबर रबर काढला जातो. ठीक आहे. तर इथं सांगण्याचं काही नाही. हे बघा आता हे इंग्लिशमध्ये आहेत. जे मी सांगितलं ॲसिडिक वगैरे तेच आहे. ठीक आहे. स्लाइटली ॲसिडिक आणि ही पण ॲसिडिकच आहे. तिथं कुठं न्यूट्रल, स्लाइटली ॲसिडिक किंवा न्यूट्रल म्हणजे 7च्या खाली. जे सांगितलं तेच. इंग्लिशमध्ये पण तेच लागू. परत हे समरी, इंग्लिश ज्यांचं आहे त्यांनी समरी थोड्या वेळात वाचली तरी होऊन जाईल. तर हाऊ मेनी क्लास ऑफ सॉइल? नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ मेनी क्लास ऑफ सॉइल? मातीचे किती वर्ग आहेत? तर याचं आन्सर आहेत 12. 12 मातीचे वर्ग आहेत. सर्वसाधारणतः 12 लक्षात ठेवायचे. सर्वसाधारणतः काय? तर तुम्हाला पुढे सांगणार आहोत. ठीक आहे, याच लेक्चरमध्ये. सॉरी. पर्याय 1 12, पर्याय 2 10, 14, हे 6, 17 हे काही याला अर्थ नाही. त्याचं उत्तर 12 आहेत. तर कसं ते पुढे बघू. आता तुमचं हे लक्षात ठेवून देतो. यामध्ये हमखास 1 मार्क्स तुम्हाला एक प्रश्न क्लिअर होऊन जातील. 1-2 प्रश्न क्लिअर होतात या मातीच्या वर्गामध्ये. तर बघा हे 12 वर्ग जे आहेत ना, तुम्हाला पहिले मी याच्यावर प्रश्न कसे विचारतात, वरवरच प्रश्न आहेत ते तुम्हाला सांगतोय. एवढं जरी लक्षात ठेवलं ना, प्रत्येक परीक्षेमध्ये कृषी सेवक असो, एएफओ असो की कृषीच्या जेवढ्या परीक्षा आहेत त्यामध्ये यावरच प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. तर बघा, आता USDAच्या मातीक्रम किती आहेत? तर USDAच्या मान्यतेनुसार 12 आहेत. इथे पण पोताच्या आधारे आणि USDच्या नुसार. USD म्हणजे यूएसचं जे डिपार्टमेंट आहेत ना सॉइलचं त्यानुसार आहेत ते. आणि ते पूर्ण जगाचे त्यांनी प्रकार वगैरे केलेले आहेत. तर ते आहेत. 12 प्रकार आहेत. ते तुम्हाला जसेच्या तसे लक्षात ठेवायचे आहे. पण एक शॉर्टमध्ये लक्षात ठेवायचे. फारसं डीपमध्ये गेलं तर लक्षात पण राहत नाही. कन्फ्यूज होईल, परत बुडून जाल. तर जमीन क्षमतेच्या वर्ग जे केलेले आहेत ते जवळपास 8च आहे. जमीन क्षमतेनुसार म्हणजे लँड कॅपेबिलिटी. आता इथे उपयुक्त जमीन, शेती उपयुक्त जमीन जी आहे त्यानुसार वर्ग 1, वर्ग 2, 3, 4 असे जवळपास 8 वर्ग केलेले आहेत. तर भारतातील प्रमुख माती प्रकार किती? तर 8च आहेत. ते मग परत तेच आपले काळी जमीन, गाळाची जमीन हे सगळे यामध्ये येते. तर याचा एक नकाशा आहे. हे जर तुम्ही लक्षात ठेवलं म्हणजे प्रदेश लक्षात ठेवावा लागेल. काळी जमीन कोणत्या प्रदेशात, कोणत्या पिकासाठी, हे विशेषतः कापसासाठी. गाळीची जमीन कोणत्या प्रदेशात, कुठं? आता हे विशेषतः गंगेच्या मैदानामध्ये ऊस किंवा कपाशीमध्ये पण थोडक्यात चालते, पण ऊस जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात किंवा भाजीपाला पिके वगैरे चालतात. तर पोताच्या आधारे हे जवळपास सर्वीकडे मानते. हे म्हणजे 12 प्रकारामध्ये जमिनीचे वर्गीकरण केलेले आहे. ठीक आहे. थोडक्यात अजून सांगू? थोडक्यात बघा. तुम्हाला काय लक्षात ठेवायचं? भारतातील प्रमुख माती प्रकार म्हटलं आणि आयसीआर जर त्यांनी विचारलं, आयसीआर नुसार. एक मिनिट. पेन घेऊ द्या मला, पेन. ठीक आहे. तर आयसीआर नुसार किती? 8 आणि जमीन क्षमतेनुसार 8 एवढं लक्षात. आणि USDAच्या मातीक्रम किंवा USDAच्या माती प्रकार याच्यानुसार किती? तर 12. ठीक आहे. 3 प्रकारे लक्षात ठेवा. आता बघा आपण 12 आणि 8 जे आहेत ते सगळे सविस्तर बघून घेऊ. हे जे 12 आहेत ना USDA नुसार, तर हेच विचारलेले आहे त्यांनी. तर इथे लक्षात ठेवा 12च्या 12 आहे. तुमच्या लक्षात ठेवून देतो आज.
फक्त थोडं कन्फ्युजन होईल, पण ते तुमचं कन्फ्युजन काढेल मी. आता हे जे आहे ना 2 इन्सेप्टिसोल, अँटिसोल ह्या तरुण आहेत. तरुण म्हणजे जस्ट आत्ता-आत्ताच आलेल्या आहेत त्या जमिनी. त्यामुळे यांचा जे काय म्हणतात सॉइल टेक्स्चर किंवा सॉइलचं जे प्रोफाइल आहे तयार झालेलं नाही. एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. बाकी यामध्ये दुसरं लक्षात ठेवायची काही गरज नाही. नंतर व्हर्टिसोल्स म्हणलं म्हणलं, की ही काळी जमीन आहे. काळी. काळी म्हटलं का भेगा जातात उन्हाळ्यामध्ये. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवायचं. बाकी काही आतमध्ये जायचं नाही. ऑक्सिसोल्स ऑक्सिसोल म्हणजे ऑक्साईड किंवा सेमी ऑक्साईडने समृद्ध आहेत आणि अत्यंत उष्णकटिबंधीय प्रदेशात अपक्षयित म्हणजे याची वेदर रेट म्हणजे हे काय म्हणता येईल आपल्याला त्याला अपक्षय झालेली मृदा आहेत ऑक्सिसोल. अल्फी अल्फी म्हटलं की तुलनेने तरुण आम्लीय आणि जंगल प्रदेशात. इथं जंगल असं लक्षात ठेवायचं. जंगल म्हटलं का आम्ल येऊन जाते. तुम्हाला एक कन्सेप्ट जर माहीत झाल्या ना जमिनीच्या आपल्या लेक्चरमध्ये माहीत होतील, तर तुम्हाला ते मग वर्गीकरण वगैरे सोपंच जाईल. ठीक आहे. अल्फी म्हटलं की जंगल आणि तरुण. तरुण वर पण आहेत. पुढं हिस्टिसोल्स म्हटलं की सेंद्रिय माती. एवढं लक्षात ठेवायचं. बस झालं. ॲरिडिसोल्स आता सर्वसाधारण ॲरिडिसोल तुमच्या लक्षात राहतेच ना. ॲरिड म्हटलं तर वाळवंटीय. कोरड्या, अर्धकोरड्या. बस वाळवंट एवढंच लक्षात ठेवायचं. वाळवंटीय, ॲरिडी. नंतर स्पोडोसोल्स म्हणजे सिक्वी ऑक्साईड आणि ह्युमसचे संचय झालेली. इथं ह्युमस. ठीक आहे. एवढं स्पोडोसोल्स म्हणजे ह्युमस. अल्टी एवढं लक्षात ठेवायचं. अल्टी कमी पोषक तत्व आहे आणि जुनी आहे एवढंच. जुनी 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 म्हटलं तर इथचा सगळा माल मटेरियल वाहून गेलेला राहते त्यामुळे ती कमी सुपीक राहते. मॉली म्हटलं का जंगल आपला गवताळ प्रदेश आणि सुपीक एवढं. मॉली म्हटलं की गवताळ एवढंच लक्षात गवत. एंडिसोल्स म्हटलं एंड म्हणजे ज्वालामुखी झाली काही एंडच होणार माणसाचा. ज्वालामुखी जिथं झाली तिथं जमीन पण राहू शकत नाही एवढी खतरनाक ज्वालामुखी असते. त्यामुळे जिथं एंड आहे तिथं ज्वालामुखी आहे एवढंच लक्षात ठेवायचं. ज्वालामुखी बस. नंतर जेली सोल्स जे आहेत ना मित्रांनो हे 12वा प्रकार. हा सगळा आर्टिक प्रदेश जो आहे ना आपला जग आहे ते जगाचा नकाशा आहे समजा हा जो नकाशा आहे जगाचा त्यामध्ये हा जो वरचा भाग आहे आर्टिक प्रदेश इथं बर्फाळ भाग आहे खूप बर्फाळ आहे. आपला पण भारतामध्ये जर जम्मू काश्मीरचा भाग पकडला आपण हा जम्मू काश्मीर इथं बर्फाळ आहेत. इथे जेलिसोल्स जमिनी आहेत. त्यामुळे फ्रोझन सॉइल्स अत्यंत थंड म्हणजे गोठलेल्या प्रदेशातल्या सदैव गोठलेल्याच असते त्या जेलिसोल्स. त्यामुळे एवढंच लक्षात ठेवा जेलिसोल्स म्हटलं थंड प्रदेश आणि बर्फाळ प्रदेशाने गोठलेला बर्फ एवढं लक्षात ठेवा. राहिलं लक्षात बघा आता. मॉलिसोल्स म्हणलं गवत एंड म्हटलं की ज्वालामुखी तिथं ज्वालामुखी मधल्या जमिनी. जेली म्हटलं तर जेली तुम्हाला माहित आहे एकदम जेली कसं असतं चिकट चिकट आणि तिथं बर्फाळ प्रदेश असते तर बर्फाळ मधलं एकदम ओलसर जमिनी बर्फ टाकलेला. आणि अर्टिगा गाडी अर्टिगा म्हणतात ते अल्टी. तर ती आता सध्या जुनं मॉडेल झालेलं आहे त्यामुळे तुम्हाला जुनी वगैरे तुम्ही असं अशा पद्धतीने काहीतरी एक निवनिक लावा. अल्टी म्हटलं का जुनी. ठीक आहे. स्पोडोसोल्स म्हटलं ह्युमस जास्त. ॲरिडिसोल्स म्हटलं की ॲरिडो म्हटलं की लगेच तुम्हाला वाळवंटी आठवलं पाहिजे वाळवंट. हिस्टो म्हटलं की सेंद्रिय पदार्थ. अल्फी सोल्स म्हटलं की जंगल आणि तरुण. ऑक्सी म्हटलं की ऑक्साईड वगैरे जास्तच असते ते. वर्टी म्हटलं की हे कायम लक्षात ठेवा वर्टी विचारणारच काळी माती बस एवढं लक्षात ठेवायचं. आणि वरच्या इन्सेप्टिसोल्स अँटिसोल्स या सगळ्या तरुण जमिनी एवढं लक्षात ठेवायचं बस झालं संपलं एवढंच. भारताचं डीपमध्ये गेलं तर मग ते तुमचं कन्फ्युजन होईल खिचडी होईल आणि आहे ते पण विसरून जाल. नंतर उपयोग क्षमतेनुसार यावर पण प्रश्न हमखास असतो. म्हणजे उपयोग क्षमता शेतीयोग्य आहेत की नाही यावर याचं वर्गीकरण केलेलं आहे. शेतीयोग्य बस कॉमन फॅक्टर आहे इथे शेती. तर वर्ग 1च्या जमिनी सर्वोत्तम शेतीसाठी आणि वर्ग 8च्या जमिनी 1 पासून हे 8 पर्यंत गेलेले आहेत ना. 8 पर्यंत हे वर्ग पाडलेले आहेत. तर वर्ग 1च्या जमिनी शेतीयोग्य आणि वर्ग 8 कडे गेलं इथून असं जात असताना माहिती आहे का शेती अयोग्य होऊन जातं. म्हणजे हे म्हणजे एकदम डोंगराळ भाग असं समजून घ्यायचं. सह्याद्रीवर कोणी शेती घेतात का करतात का किंवा डोंगराळ भागावर शेती नाही करणार ना त्यामुळे ते सांगायचं. हा डोंगराळ भागावर करते चहा मळा वगैरे ते
पण जिथं शेती होत नाही तो डोंगराळ भाग म्हणजे गोटे, नाले ते असं ते वाढत जातील. तर बघा 8ही आपण हे बघा यावर जे हमखास प्रश्न असतो, तर याचा उतार जो आहे तुम्हाला इथून आता वाढत गेलेला दिसेल. दिसतंय वाढत बस एवढंच लक्षात ठेवा. हे वाढत गेलेलं आहे. आणि याचं उपयुक्तेचं प्रमाण पण वाढत गेले सॉरी कमी होत गेलेलं आहे. हं. हे कमी आणि हे वाढत म्हणजे हे वाढ, उतार वाढ आणि उपयुक्तता कमी असं तुम्हाला जाणवलं ना? आणि बस इकडे कलर वगैरे लक्षात राहायचं. सांगतो आता. 0 ते 1% म्हणजे उतार काहीच नाही इथं. जमीन कशी आहे एकदम भारी, जबरदस्त. सर्व प्रकारच्या शेतीसाठी योग्य आहे. आणि इथं ग्रीन सिग्नल दिलाय तुम्हाला जर तुम्ही आता तुम्हाला ट्रॅफिक सिग्नलचं माहीतच असेल. ग्रीन म्हटलं का जायचं. हां, शेतीसाठी योग्य आहे, जा शेती करा. येलो म्हटलं, हां, ठीक आहे शेतीसाठी जाऊ शकता तुम्ही. तयार राहा, शेती करता येतील तिथं. म्हणजे योग्य आहे, सर्वसाधारण, सुटेबल आहे, साधारण. आणि उतार केवढा? तर 1 ते 3% आणि 3 ते 5% मध्ये काय मध्यम. ठीक आहे, तुम्हाला थोड्या शेती करण्यास मर्यादा येते, पण तुम्ही करू शकता शेती. म्हणजे इथं रेड कलर दाखवलेला आहे. थोड्या मर्यादा आलेल्या आहे म्हणजे रेड कलर. आता इथून कलर पण वाढत जातील. आता 5 ते 8 5 ते 8% उतार आहे. 4 नंबरची 4 वर्गची जमीन आहे. मर्यादितच आणि काही अटीसह तुम्ही शेती करू शकता. म्हणजे तुम्हाला तेवढं तिथं जिप्सम टाकावं लागेल किंवा तेवढं तिथं खत टाकावं लागेल, शेणखत वगैरे आणि त्यानंतर तुम्ही शेती करू शकता असं. ठीक आहे आणि इथं ब्ल्यू दिलेलं आहे. बस बघा आता. आता हे 1 to 4 शेतीस योग्य ठरलेले आहेत 1 to 4 आणि 5 to 8 शेतीस अयोग्य ठरलेलं आहे. ठीक आहे. हे एवढं लक्षात ठेवा. बाकी काही नाही यामध्ये. आणि मग 8 मध्ये पूर्ण अयोग्य म्हणजे कोणत्या डोंगराळ, खडकाळ. आता इथं 5 मध्ये कोणत्या गवत असलेल्या चराई योग्य. हं. आणि त्यानंतर मग वनीकरण झालेलं आहे. 7 मध्ये वनीकरण झालेलं आहे. इथं चराई आणि वन म्हणजे दोन्ही आलेलं आहे. आता इथं चराई आणि वनसाठी ऑरेंज कलर वापरलेला आहे आणि चराई म्हटलं डार्क ग्रीन, जिथं गवत आहे तिथं डार्क ग्रीन असा कलर वापरलेला आहे. इथं तुम्हाला 4-5 कलर लक्षात ठेवा. 8च्या 8 कलर लक्षात नाही ठेवले तरी चालेल. हिरवा म्हणलं शेती करायला जाऊ शकता. पिवळा म्हणलं हां, ठीक आहे रेडी राहा शेती करू शकता. लाल म्हणलं की मर्यादा येतात भाऊ. त्यानंतर पुढे जायचं. डार्क ग्रीन म्हटलं की हां, ठीक आहे तिथं गवत आणि चराईसाठी जमीन आहे ते म्हणजे कुरणासाठी. आणि ऑरेंज म्हटलं दोन्हीसाठी भाऊ दोन्हीसाठी आहे. चराई आणि वनसंवर्धन. मग नंतर समोर गेलं पर्पल हां, ठीक आहे. तिथं पर्पलमध्ये एकदम डोंगराळ तिथं शेती जमणारच नाही असं. हा जर तक्ता लक्षात राहिला तर ठीक आहे. तुमचे खूप सारे प्रश्न सुटू शकते. याच तक्त्यावर ह्या एक तक्ता आणि हा वरचा तक्ता यावरच प्रश्न फिरतात जास्तीत जास्त. एएफओ असो, कृषी सेवक असो की कृषी सहाय्यक असो. ठीक आहे. तर हा जो प्रकार आहे एक जर मॅप तुम्हाला दाखवला तर हा प्रकार सगळा तुम्हाला समजून जातील. आता हा आपला नेहमीचा गाळ माती, काळी माती, तांबडी माती, लॅटेराइट किंवा मग हे क्षारीय, अरण्य, वाळवंटी, दलदली हे तुम्हाला भारतातील प्रदेशानुसार माहिती पाहिजे. बस इथंच फिरते प्रश्न हा. आपण लेक्चर जेव्हा चालू राहील आपलं तेव्हा तुम्हाला समजून जातील. आता प्रमुख 30 गटात युनेस्कोनुसार त्यांनी युनेस्कोने वर्गीकरण केलेलं आहे. प्रमुख 30 गटात. हे पण तुम्हाला एवढंच सर्वसाधारण माहिती पाहिजे. हे जे सांगितलं आहे अगोदरच. ठीक आहे. नेक्स्ट. सॉरी हां. नेक्स्ट प्रश्न बघा. ज्या मातीत सेंद्रिय पदार्थ कमी सेंद्रिय पदार्थ कमी आणि फेरस Fe म्हणजे फेरस म्हणजे लोह. घाबरायचं नाही. Fe दिसतंय नेमकं काय सर आमचं मराठी माध्यमातून झालंय. इंग्रजीचे काही संबंध नाही किंवा सायन्सचे पण जास्त संबंध नाही. तर सगळं इथं करू आपण इंग्लिश मराठी त्यामुळेच चालू आहे. तर लेस ऑर्गॅनिक मॅटर आणि मोर दॅन फेरस. तर हे कोणत्या जमिनीमध्ये असते? लॅटराइटमध्ये असते. ठीक आहे. गाळाचीमध्ये असते का? नाही हो. काळीमध्ये असते का? नाही हो. वाळवंटीमध्ये अरे काही घेणं-देणं नाही. नन ऑफ दी नाही असं नाही. लॅटराइटमध्ये असते. ठीक आहे. तर तुम्हाला म्हणजे याचं एलिमिनेशन टेक्निक करता आलं पाहिजे. तुम्ही याचे जर व्यवस्थित लेक्चर केले की एलिमिनेशन टेक्निक तुमची येऊन जाते. त्यामुळे जास्त खोलवर किंवा कन्फ्यूज होईल असं काही करायचं नाही. एलिमिनेशन टेक्निक जर वापरायचं असेल तर थोडक्यात आणि वारंवार रिव्हिजन तेवढंच करायचं. हे वर्गीकरण जे सांगितलं ना तुम्हाला ते अशाच पद्धतीने करायचं. फारसं खोलवर जायचं नाही किंवा कन्फ्यूज व्हायचं नाही. ठीक आहे. थोडक्यात जेवढं लक्षात राहील तेवढंच लक्षात ठेवायचं. ताण नाही जायचं जास्त. तर
नंतर याचं स्पष्टीकरण बघा. तर लॅटराईट मातीमध्ये सेंद्रिय पदार्थ कमी असते आणि लोह जास्त असते. बाकी काही नाही. लालसर, आम्लधर्मीय ते तर आहेतच. ही अशा पद्धतीची माती आहे ती. ठीक आहे. लॅटराईट थोडीफार आम्ल हे जांभी येते. नंतर जांभीच येते लॅटराईट मृदा. तर यामध्ये उष्ण व दमट हवामान असते. उष्ण व दमट हवामान आणि लिचिंग प्रक्रिया झालेली असते. म्हणजे लिचिंग प्रक्रियेमुळे सेंद्रिय पदार्थ बाहेर टाकलेले असते. त्यामुळे त्याला जांभा कलर किंवा मग पुढे चालून लाल कलर आलेला असतो. ठीक आहे. लोह ॲल्युमिनियमचे प्रमाण जास्त आहेत. हे सांगायचं काम नाही. भौगोलिक वितरण कुठे-कुठे आहेत? केरळमध्ये, कर्नाटक, महाराष्ट्र, ओडिसा, पश्चिम बंगाल हे माहिती पाहिजे तुम्हाला. मुळात याचा जर तुम्हाला मॅप जर आपण दिला, मॅपमध्ये जर व्यवस्थित तुम्हाला समजून सांगितलं ते येऊन जाते. आपण लेक्चरमध्ये पुढे घेऊ, तर थोडक्यात सांगावं लागेल. कारण एवढे सारे प्रश्न डिस्कस करायचे म्हटलं तर थोडक्यातच जावं लागेल. ठीक आहे. हे इंग्लिशमध्ये आहे. जे सांगितलं तेच. फारसं काही नाही एवढं रॉकेट सायन्स. खतांचा राजा म्हणून कोणते खत ओळखले जाते? किंग ऑफ फर्टिलायझर इज आल्सो नो ॲज युरिया. सर्वसाधारण प्रश्न आहेत. पण माहिती पाहिजे. माहिती असला तिथं जाऊन तुम्हाला सोडू शकता तुम्ही. ठीक आहे. 18-18-10, 20-20-0, पोटॅश, सल्फर याला म्हणतात का? अजिबात नाही. तर याला काय म्हणते? का बरं म्हटलं जातं? तर बघा, यामध्ये जास्त नायट्रोजनचे प्रमाण, जास्त म्हणजे किती? 46%. सर्वात जास्त वापरले जाते. शेतकरी सर्वाधिक युरियाचा वापर करतात. स्वस्त व परिणामकारक. हो, स्वस्त आहे. जवळपास 265 की 75 मध्ये त्याची एक बॅग मिळते 50 किलोची. जवळपास 250. तर यावर सबसिडी दिलेली असते गव्हर्नमेंटची. हे एक लक्षात ठेवा. 46% नायट्रोजन असते आणि 50 किलोच्या बॅगमध्ये 46%. तर नंतर बघा स्वस्त आहेत. हां, जलद विरघळणारे हे पण तुम्हाला आयएमपी फॅक्ट आहे. क्विक सोल्युबल. एकदम जलद विरघळतात. त्यामुळे झपाट्याने नायट्रोजन उपलब्ध होते झाडासाठी. ठीक आहे. एवढं फॅक्ट तुम्हाला लक्षात पाहिजेत. पुढं सूत्र आणि आयुपॅक नाव जे आहेत कार्बोमाइड ते लक्षात पाहिजे. हे सूत्र CO आणि NH2 म्हणजे NH2 आणि कार्बन डायऑक्साईड. ठीक आहे. एवढं काही नाही. हे एकदम असं लक्षात ठेवायचं किंवा आपण ग्रुप डिस्कशनमध्ये पण सूत्र युरियाचं सूत्र टाका, असं जर कोणी मेसेज केला युरियाचं सूत्र, लगेच तुमच्याकडून टाइप झालं पाहिजे ते CO. एकदा तुम्ही टाइप करत राहिले का वारंवार तेच लक्षात येऊन जाते किंवा ग्रुप डिस्कशनमध्ये बोलताना वगैरे. आणि युरिया सर्व पिकांसाठी आवश्यकता आहे. तर मेन काम काय आहे युरियाचं? प्रोमोट्स ग्रीन लिफी ग्रोथ. म्हणजे पाने फुलांची वाढ होत असते आणि ते हिरवळ आलेलं असतं. युरिया टाकल्यानंतर लगेच झाड हिरवं येतं. हे एक लक्षात ठेवा. थंब रूल जे आहेत ते यासाठी आहे. हिरवं. ठीक आहे. त्यामुळे पुढे बघा, खालील कोणता यौगिक औद्योगिक युरिया उत्पादनासाठी कच्चा माल म्हणून वापरला जातो? व्हिच ऑफ द फॉलोइंग कंपाउंड्स इज युज्ड ॲज द रॉ मटेरियल फॉर युरिया मॅन्युफॅक्चरिंग इन इंडस्ट्रीज? तर अमोनिया आणि कार्बन डायऑक्साईड यामुळे युरिया बनवलेला आहे. हे तुम्हाला माहिती पाहिजेतच होतं कारण युरियावर प्रश्न राहणारच आहे. मिथेन, युरिक ॲसिड हे वगैरे नाही बरं का. आणि ऑप्शन हे जे आहेत मी माझे यानं टाकलेले आहेत. कारण आपल्याला मेमरी बेस प्रश्न आहेत त्यामुळे. ठीक आहे. तर हे तुम्हाला माहिती पाहिजेच होतं. अमोनिया, NH3 आणि कार्बन डायऑक्साईड म्हणजे CO2. हेच याचं सूत्र आहे. पुढे तुम्हाला याची प्रक्रिया माहिती पाहिजे. बॉश मेजर प्रक्रिया म्हणजे कोणत्या प्रक्रियेद्वारे युरिया तयार केला जातो? बॉश मेजर प्रक्रिया. एक लक्षात पाहिजे. झालं. बाकी काही यामध्ये रॉकेट सायन्स नाही. तुम्हाला महत्त्वाचं जे माहिती पाहिजे ते इथं सांगितलेलं आहे. ठीक आहे. अजून काही सुटलं तर सांगतच असतो मी. बाकी आतमध्ये जास्त जायचं नाही अन् खूप पी-एच-डी करायचं नाही. एक तुम्ही पी-एच-डी करायला गेले का तुमचं काहीतरी सुटून जातं, कन्फ्युजन होतं, रिव्हिजन होत नाही आणि पोस्ट हातातून चालली जाते. त्यामुळे पी-एच-डी करायचं नाही यामध्ये. पहिलेच सांगतोय. जर तुमचं पी-एच-डी झालं असेल, एम-एस-सी झालं असेल तर फारसं खोलवर वाचायचं नाही. जे डिमांड आहे परीक्षेची त्यानुसारच तुम्ही अभ्यास करा. फारसं असं एम-एस-सी झालं माझं त्यामुळे मला हे सगळं माहिती आहे. आणि मग मी अजून खोलवर जातो, मला आवड आहे याची, असं काही करायचं नाही. ठीक आहे. परीक्षेची डिमांड मागायची, डिमांड काय आहे ती, त्यानुसार आपला अभ्यास. ते सगळं आपण करणारच आहोत पुढं डिमांडनुसारच. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे सगळं आजचं लेक्चर आहे. जवळपास आज 5 प्रश्न घेतलेले आहेत आणि सविस्तर तुम्हाला समजून पण सांगितलेलं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे लेक्चर आहेत आणि हे बघा आपली बॅच
जे नवीन आहे, ज्यांनी जॉइन केलेलं नाही त्यांच्यासाठी गॅरंटी दिलेली आहे. गॅरंटी म्हणजे गॅरंटी. ठीक आहे? तर काही असलं तर तुम्ही या नंबरला फोन करायचा. हे नंबर आहे, माझा पर्सनल नंबर आहे. इथं पण तुम्ही कॉल करू शकता. ठीक आहे. याबद्दल मी जास्त सांगत नाही कारण व्हिडिओ वाढेल. परत जे बॅचचे आपले पर्चेस केले आहे त्यांना उगाच बिनकामाचं होऊन जाईल. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद. पुढचा व्हिडिओ आपला भाग 2 येतील यावरच. जेवढे प्रश्न राहिलेले ते सगळे कव्हर करू. आज लो फील होत आहेत. आपण मोठ्या स्क्रीनवर उद्या वगैरे जाऊ. होतील मला. म्हणजे होतील लेक्चर आणि चांगलं वाटेल अपेक्षा करू. ठीक आहे. धन्यवाद.